नमस्कार मित्रांनो, गोष्ट भारी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर विश्लेषण करणार आहोत. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण योजना. ही योजना महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू करण्यात आली असली तरी आज तिच्या भोवती अनेक संभ्रम आणि समस्या आहेत. काही महिलांना केवायसी केल्यानंतरही पैसे मिळाले नाहीत. काहींना केवायसी शिवायच पैसे येत आहे आणि काहींना कागदपत्रांच्या त्रुटी दाखवून योजनेतून बाद केलं जात आहे. यामुळे सर्वसामान्य महिलांमध्ये नाराजी वाढत आहे. आज आपण या योजनेचं विश्लेषण करू, आकडेवारीसह, आणि सरकारने यावर नक्की काय उपाययोजना आणल्या पाहिजेत यावर चर्चा करू. नमस्कार, मी अभय जंगम आणि आपण बघताय गोष्ट भारी. पहिल्यांदा या योजनेची तोंडओळख करून देतो. मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू झाली. यात 21 ते 65 वर्षांच्या महिलांना ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. हे पैसे डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येतात. आजच्या तारखेपर्यंत राज्यात 2.43 कोटी महिलांनी या योजनेची नोंदणी केली आहे. याचा अर्थ असा की ही योजना राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे. पण आकडेवारीनुसार डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026च्या हप्त्यांमध्ये विलंब झाला आहे. निवडणूक आयोगाने जानेवारीचा हप्ता आगाऊ देण्यास मनाई केली आहे, कारण निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे परिणामी काही लाभार्थींना नोव्हेंबरचा हप्ताही मिळाला नाही आणि एकूण 1.2 कोटी महिलांना डिसेंबर जानेवारीचे एकत्रित 3,000 रुपये मिळणे अपेक्षित होते, पण ते रखडलेले आहेत. आता योजनेमधील समस्यांवर बोलूयात. आजच्या तारखेपर्यंतची आकडेवारी सांगते की राज्य सरकारने अपात्र लाभार्थींकडून 165 कोटी रुपये वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात 12,439 पुरुषांचाही समावेश आहे, ज्यांना चुकून पैसे मिळाले, आणि 77,000 अपात्र महिलांचाही. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना हे पैसे मिळू नयेत असा नियम असूनही काहींना मिळाले आहेत. महिलांच्या मुख्य तक्रारी काय आहेत? पहिली तक्रार म्हणजे केवायसी केल्यानंतरही पैसे येत नाहीत. दुसरी तक्रार म्हणजे केवायसी शिवाय काहींना पैसे येत आहेत, ज्यामुळे असमानता दिसते. आणि तिसरी तक्रार म्हणजे घरात कोणी नोकरीवर नसले तरी कागदपत्रांच्या छोट्या छोट्या त्रुटी दाखवून योजनेतून त्यांना बाद केले जात आहे. उदाहरणार्थ आधार कार्ड आणि रेशन कार्ड मधील नावाचा फरक किंवा उत्पन्न प्रमाणपत्रातील त्रुटी, यामुळे लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. हे असं का होत असेल बरं? सांगतो ऐका. योजनेची अंमलबजावणी जलद गतीने झाली, पण प्रशासकीय यंत्रणा त्यावेळी पुरेशी तयार नव्हती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना राजकीय फायद्यासाठी वापरली जात असल्याच्या तक्रारी आहेत. उदाहरणार्थ, महानगरपालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते आगाऊ देण्याचा प्रयत्न झाला, पण निवडणूक आयोगाने त्याला ब्रेक लावला. परिणामी पेमेंट्सना विलंब झाला. याशिवाय ई केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागात जागरूकतेचा अभाव आहे. परिणामी सर्वसामान्य महिलांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेषतः ज्या गरीब कुटुंबातून आहेत त्यांना हे पैसे अत्यंत गरजेचे आहेत. आता सरकारने यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत? पहिली उपाययोजना म्हणजे ई केवायसी प्रक्रियेला सुलभ करणे. प्रत्येक तालुक्यात हेल्पडेस्क उघडले पाहिजेत, जिथे महिलांना मोफत मदत मिळेल. दुसरी उपाययोजना म्हणजे अपात्रतेचे निकष पारदर्शक करणे. कागदपत्रांच्या त्रुटीवरून बाद करण्याऐवजी त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे. तिसरी उपाययोजना म्हणजे पेमेंट्सची वेळ निश्चित करणे आणि निवडणुकीच्या आचारसंहितेचा प्रभाव टाळण्यासाठी योजनेची स्वतंत्र यंत्रणा उभारणे. चौथी उपाययोजना म्हणजे तक्रारींसाठी डिजिटल पोर्टल आणि हेल्पलाईन सुरू करणे, जिथे महिलांना त्यांच्या अर्जाचा स्टेटस आणि कारणे समजतील. पाचवी उपाययोजना म्हणजे अपात्र लाभार्थींवर कडक कारवाई करा, पण मात्र महिलांना त्वरित पैसे द्या. याशिवाय योजनेचं ऑडिट करा आणि जागरूकता मोहीम राबवा, जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांपर्यंत ही योजना खऱ्या अर्थाने पोहोचेल. मित्रांनो, ही योजना फक्त 1,500 रुपयांची नाही. ही योजना आहे त्या आईची, त्या बहिणीची, त्या मुलीची, जी रोज सकाळी उठून घर चालवते, मुलांना शाळेत पाठवते, आजारी आई वडिलांची काळजी घेते. तिला स्वतःच्या हातात थोडे पैसे असतील तर तिच्या डोळ्यात चमक येईल, तिच्या चेहऱ्यावर हसू येईल, तिच्या कुटुंबाला आधार मिळेल. म्हणून मी आज महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्री महोदयांना भावपूर्ण विनंती करतो आणि थोडासा इशाराही देतो. लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आशा विझू देऊ नका. त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा हा छोटासा आधार खचला तर त्यांचा विश्वासही खचेल. त्यांना हक्क आहे हा. त्यांचे पैसे त्यांना वेळेवर मिळायलाच हवेत. म्हणून कृपया तातडीने हे प्रश्न सोडवा, नाहीतर लाखो बहिणींच्या मनातील नाराजी आणि निराशा वाढत जाईल. आणि तुम्हा सर्व भावंडांना, विशेषतः महिलांना आणि बहिणींना आवाहन करतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपला आवाज एकत्रित करून सरकारपर्यंत पोहोचवा, कारण एकट्याने नाही, एकत्रितपणे आपण बदल घडवू शकतो. लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या समस्या सांगा, सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉन दाबा. यासोबतच तुम्हाला शासनाची भूमिका, ई-केवायसी संबंधी अपडेट आणि इतर कुठलीही अपडेट पाहिजे असेल या विषयावर, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. गोष्ट भरी चॅनलवर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र, जय हिंद.